भारत हा टॉप 5 देशांपैकी एक आहे जे क्लायमेट चेंजमुळे सगळ्यात जास्त त्रस्त होणार आहेत. खरं तर बर्बादच होणार आहेत. आणि त्या 5 देशांपैकी बाकीचे 2 तुमचे शेजारीच आहेत, पाकिस्तान आणि बांगलादेश. आपल्याला हे जाणवतच नाही की आपलं सगळं काही निसर्गाशी जोडलेलं आहे आणि तिथे जरासुद्धा काही बदल झाला तर आपण वाचू शकत नाही. जेव्हा क्लायमेट चेंज होतं तेव्हा ते फक्त माणसाला किंवा माणसाच्या मशिनींनाच खराब करत नाही, तर ते मास एक्सटिंक्शन घडवून आणतं. सगळंच उडून जातं. एक समज हवी असते जीवनाची, जी आपल्याला शिकवली जात नाहीये. आपल्या संपूर्ण शिक्षणात आय नावाचा विषयच नाहीये. आय म्हणजे मी. प्रत्येक गोष्टीबद्दल शिकवलं जातं, पण स्वतःबद्दल काहीच शिकवलं जात नाही. म्हणूनच आपल्याला माहितीच नसतं की आपल्या इच्छा कुठून येतात, काय येतात. आपण स्वतःला ओळखतच नाही. आणि हेच खरं कारण आहे की माणूस आज अशा अवस्थेत पोचलाय जिथून वाचणं खूप कठीण झालंय. गीता आज यासाठी नाहीये की ती तुम्हाला स्वर्गात पोचवेल. गीता यासाठी आहे की कदाचित ती पृथ्वीला वाचवेल. स्वर्ग वगैरे विसरा. आत्ता पृथ्वी वाचली तरी खूप मोठी गोष्ट होईल.